DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या सातपूर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नगरसेविका सविता रवींद्र काळे आक्रमक झाल्या। सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीतच नगरसेविका सविता काळे यांनी सभापती समाधान देवरे यांच्या समोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे सातपूर परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचा आरोप त्यांनी केला। या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले। सातपूर परिसरात खड्ड्यांमुळे 3 नागरिक जखमी झाल्याची माहिती देतानाच सातपूर राजवाडा येथील भाजी विक्रेते दिलीप दामोदर काळे हे खड्ड्यात पडून झालेल्या अपघातानंतर गेल्या 10 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले। नाशिक शहरात खड्डे आणि रस्त्यांच्या कामांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला। अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा थेट सवाल करत नगरसेविका सविता काळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले। आमच्या घरातले लोक आज दवाखान्यात पडलेले, रोज आम्ही त्यांच्याकडे जातो, ते आमच्या घरी येतात। पुढे कसं केला आम्ही आणलंय, बोलवलंय का त्यांना? आपण आहे ना आताच तुम्हाला सांगितलं हे मीटिंग झाल्यानंतर आपण जीव गेल्यावर बोलवाल का त्यांना? तुम्ही मला सांगा, आजच सकाळी ऍक्सिडेंट झालाय, आता सांगण्याने दिला नाही सध्या जीव, यांची मराठी वाट पाहताय का तुम्ही? आपण सगळे कॉन्ट्रॅक्टरला बोलवलंय, तुम्ही सांगा पण विषय घ्या घरातले ना आमच्या रोज संध्याकाळी आपण मीटिंगचा प्रश्न वाचन होऊ द्या। आपण तो विषय तुम्ही मला फोन न करता आधी मी सकाळी यांना कॉल केलाय की आज ते सगळे कॉन्ट्रॅक्टर लगेच ही मीटिंग झाल्या त्यांनी काम केलंय, पण कोणत्या पद्धतीने काम केलंय तुम्ही स्वतः बघितलं। माझा रस्त्यावर घरी, तुम्ही सगळे बाजूला राहता, विक्रमक रोडला राहते, येता जाता लोक मला बोलतात, लोक आमच्या तोंडात शेड घालतात। तुम्ही गावात असून तुम्ही काय करताय? असं नाही का काळ्याचाच ऍक्सिडेंट झाले, निकड लोकांचं पण ऍक्सिडेंट झाले, काळ्याचा ऍक्सिडेंट झाले, दुसरा काळे आज मरणाच्या दारावर आहे। बोलत नाही त्याचा फायदा नका ना घेऊ। अशा प्रभागातला हा तिसरा ऍक्सिडेंट तुमच्या शब्दामुळे आम्ही फक्त थांबलोय, कारण तुम्ही आम्हाला शब्द आज ते डिसिजन घ्यायचे ताई। आपण सगळ्यांनीच बघा अन्नापासून सगळ्यांनीच पत्र दिले, परंतु मास मीटिंग आहे, परंतु एक बोला काय करायचं नगरपालिकेच्या ऑफिसात पाठीवर मोठा खड्डा पडलेला आहे, 2 दिवसापूर्वी अजून तो खड्डा बुजवलेला नाही। एवढंच म्हणणं आहे, अधिकाऱ्यांना दिसत नाही का? आता तुम्ही यायला काय म्हणले? काठ्या रस्त्याची चाळण झालेली ऐका ना, माझी सगळ्यांना आपण कॉन्ट्रॅक्टर येतो घरी जायचं नाही, अधिकाऱ्यांना सांगितलंय ताई बघा 100% ताई। नाही आपण नाही फोन करू शकत, आपण अधिकाऱ्यांना सांगितलं, आज त्यांना बोलवलेले। आपली मीटिंग ऐका ना, आपली मीटिंग झाल्यानंतर मी आता तुम्हाला कोणाचा काही विषय पण मला माहित नव्हतं, मी आल्या काय सांगितलं, आज सगळे भोळे जो आहे वॉटर लाईन खोदली त्याला बोलवलं, आणि इगलवाला ज्याचं काम शिंदेने घेतलेले त्याला पण आज सगळे नंबर यांना मी सकाळी SMS केले, आणि जो अधिकारी आहे त्यांना सांगितलं बांधकामला जोपर्यंत सगळ्यांना सांगायला लावलं, तो ठेकेदार इथं पाहिजे म्हणजे पाहिजे। आपण हे डिसिजन घेऊन दिलं। त्यांना आपण इथं बोलवणार 100%। हे बघा ही ऐका ना, ही प्रभागाची मीटिंग आहे, इथं कॉन्ट्रॅक्टरला कसं काय बोलवणार तुम्ही? आपल्याला शेजारी बघा, तुम्ही प्रभागाची मीटिंग होऊ द्या, आणि त्याच्यानंतर आपण शेजारी तो नाही आला तर इथं साहेबांना सांगितलं त्याला इथं आणायचंच आहे आपल्याला 100%। मी पण तुमच्या नाही बोलवलं त्याला, प्रशासन पाठीशी घालतं की काय, हा मला डाऊट आहे। एवढी चर्चा त्यांची कशी काय झाली आहे मला समजत नाहीये। आपण हा विषय घेतलेला आहे, एक 10 मिनिटं तुम्ही बघा आपले छोटे व्हिजिट केली होती, त्यानंतर आपण त्यांना काही दिवसांची मुदत दिली होती, तरी पण त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने तिथे एक खड्डा पण बुजवला नाहीये। मला समजत नाही ना पाठीशी कोण घालतंय। अहो ताई इथं जीव जाताय, हे आपण एंट्रीलाच ना थोडं खड्डे पडले, इथं महापालिकेचं म्हणतो आणि रस्त्याचे काम असे
सभापती महोदय गाडीवर सीट कॉल बघून लोक काचा खाली घेऊन निघाले. आम्हाला बाळाची सुद्धा हे फक्त प्रशासनाने दिलं पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी सगळ्या सदस्यांची मागणी एकच आहे की तो कॉन्ट्रॅक्टर इथं आला येतो, तो वाजी पण पाहिजे, तो पाणीवाला पण पाहिजे, रस्त्यावाला पण पाहिजे आणि ड्रेनेजवाला पण पाहिजे. देशमुख पण पाहिजे. संबंधित समजा कॉन्ट्रॅक्टर बाहेर गावी असेल तर त्याचा इथला इन्चार्ज कोण आहे, त्याला जबाबदार व्यक्तीला इथं बोलवा. सभापती महोदय युटिलिटीच्या मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टर जे की आतले कॉलनी रोड पण तुटलेले ते पण कॉन्ट्रॅक्टर आजच बोलवतो, जो काम करणार नाही आज आम्ही सगळे ठराव करून त्याच्या ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणार आहे. तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला पण आज बोलवायचं, ज्याच्या प्रभागामध्ये 8 मध्ये ट्रॅक्टर मोरून खडी सगळं आलं पाहिजे, त्यांना पण बोलवायचं. ताई रिक्वेस्ट करतो मला फोन लावून द्या, विचारून द्या ना त्यांना टाइम आहे का नाही आहे. अजून लोक मराठी वाट पाहत आहेत. सभापती महोदय म्हणतात ना, हो ताई, हो मान्य. आपण ताई, माझ्या घराचा आपण प्रश्न आहे. ताई आपण आधीच ऐका ना ताई माझे स्वतःचे देव आहेत ताई. ताई. खूप गरीब परिस्थिती आहे, समजू शकतो. काळेताई ऐका ना, आपण त्यांना सांगितलं त्यांची जबाबदारी आहे बोलवायची. आपण काय करा, ते कॉल करतील, ते बोलवतील, तुम्ही स्थानपन्न व्हा, आपली मीटिंगचं वाचन होऊ द्या. प्रश्न खड्डे तातडीने बुजवावेत आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या दरम्यान सभापती समाधान देवरे यांनी नगरसेविका सविता काळे यांच्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला तातडीने पाहणी करून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. त्या टास्क फोर्सवर नाराजी व्यक्त केली सदस्यांनी. मी संबंधित अधिकाऱ्याला आदेशित केलं की त्याच्यातले 25-30-40% काम झालेलं आहे, परंतु जे कामं झाले नसतील पुढच्या मासिक मीटिंगपर्यंत टास्क फोर्समध्ये झालेले कामं पूर्ण करावे. त्यासाठी लागणारी सामग्री असेल, मॅनपॉवर असेल, जर कमी पडत असेल ती सुद्धा वरिष्ठांना सांगून आपण टास्क फोर्स जो काही आयुक्त मॅडमांनी जो काही फोर्स काढली होती त्याची पुरेपूर पूर्तता झाली पाहिजे असं सगळ्या अधिकाऱ्यांकडून आम्ही आज ठरावामध्ये क्लिअर केलं आहे की ते नक्कीच आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे. गेल्या सभेमध्ये बऱ्याच सदस्यांनी मांडलेले विषय अजूनही पूर्ण झालेले नाही. तोच टास्क फोर्समधला विषय होता ड्रेनेज पाणी. सध्या पावसाळी जास्त पाऊस झाल्यामुळं की जे काही रेन वॉटर आहे, पावसाचं पाणी येतं ते ड्रेनेजमध्ये गेल्यामुळे ड्रेनेजची जी कॅपॅसिटी कमी होती आणि मग नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं. परंतु आम्ही संबंधित बांधकाम विभागाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर नसेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर टाकून ते पाणी कसं अडवलं जाईल आणि कॅचमेंट लावून ते पाणी पावसाळी गटरमध्ये सोडलं तर ड्रेनेज चोपक होणार नाही असं आदेशित केलं. रस्त्याच्या कामामध्ये पुन्हा एक मृत्यू झालेला आहे, ठेकेदारावर काही कारवाई. हो, सर्वच सदस्यांनी आज मागणी केली की संबंधित कॉन्ट्रॅक्टरची जर चुकी असेल तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून सर्व सदस्यांनी आता सभागृहामध्ये आता बोलणार आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे आणि त्याची जर चुकी असेल तर त्याच्यावर नक्कीच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत आम्ही आज. स्वतः सविता काळे ह्या दालनात आंदोलनाला बसले होते, त्याबद्दल काही त्यांच्या सांगाल? कुटुंबातील त्यांनी तर कुटुंब म्हणण्यापेक्षा त्यांना सगळ्याच नागरिकांची चिंता आहे. परंतु काळेताईंचं म्हणणं एकच होतं की आता अधिकारी काय संबंधित नागरिकांचा एक मृत्यूची वाट बघताय का, म्हणून अधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कुंभमेळा प्राधिकरणाचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना बोलून आता लगेच मीटिंग होणार आहे आणि त्या रस्त्याची त्यांच्याकडनं कधीपर्यंत रिपेअर होतील हे लेखी स्वरूपात आम्ही घेणार आहोत. भाऊ, तुमच्याच प्रभागातील निकम यांचा मृत्यू झाला होता, त्या संदर्भात काय सांगाल? निकम यांचा मृत्यू झाला, त्यांच्यासुद्धा असंच खड्ड्यामध्ये ड्रेनेजवाल्यांचं काम चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. परंतु आपण आयुक्त मॅडम, महापौर मॅडमकडं मागणी करून त्या कुटुंबाला येत्या महासभेमध्ये कसा निधी मदत होईल त्या कुटुंबाला अशा निधीची आम्ही सर्वच दिनकरांना असतील, चारही आपल्या 26मधले प्रभाकर आपले भागवत भाऊ असतील, इंगोले अण्णा असतील, नयनाताई जाधव असत, गायकरताई असत व स्वतः सभापती व दिनकरांना आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे की त्यासुद्धा कुटुंबाला मदत झाली पाहिजे आणि लवकरच ती मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाऊ, शेवटचा प्रश्न. प्रभाग सातपूरमध्ये सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असताना उघड्यावर मांस विक्री होती. नक्कीच आमच्या एका सदस्यांनी, बाळासाहेबांनी उघड्यावर मांस विक्रीसाठी मागच्या मासिक मिटिंगमध्ये पण सांगितलं, परंतु आज आदेशित केलं DOनी आम्ही की मांस विक्री ज्याला परवानगी दिली असेल, ज्यांनी परवानगी काढल्या अशाच ठिकाणी मांस विक्री चालू राहील. संबंधित मांस विक्रेत्यांनासुद्धा मी आवाहन करतो की तुमच्यावर कारवाई होईपर्यंत विचार करू नका. तुम्ही मांस विक्रीचा परवाना नसेल तर ती मांस विक्री बंद करावी तुम्ही. हो, एक मिनिट. आपल्या उपायुक्त मॅडमने मिटिंग चालू असताना सांगितलं की
आता खरं तर जे काही शिक्षक वर्ग SIRचं काम करत आहे, पण आयुक्त मॅडमने DOना विनंती केली की नगरसेवकांनी मदत केली तर तो रेशो वाढू शकतो आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी संबंधित मॅडमला आम्ही आश्वासित केलं की आम्ही नक्कीच SIR काम करतो आहे, पण अजून कसं काळजीपूर्वक काम करता येईल असं करून SIRचा रेशो कसा सातपूरचा वाढेल याच्यासाठी आम्ही उद्यापासून नक्कीच काळजी घेणार आहोत. नागरिकांना काय आव्हान करतो? नागरिकांना सुद्धा मी एवढंच आव्हान करेल की तुम्हाला वारंवार आम्ही पत्रक दिलं, अलाउन्सिंगच्या गाड्या टाकल्या, घराघर मानचे नागरिक आपले कार्यकर्ते आले. तुम्ही तुमचं जर का काही तुम्हाला कळत नसेल SIRबद्दल तर सगळ्या नगरसेवकांच्या ऑफिसला जा. तुम्हाला आमच्याकडे यादी आहे, आम्ही तुम्हाला संबंधित शाळा कुठल्या शाळेवर BLO बसलेलो आहे त्या BLOकडे जाऊन तुमचं SIR करून घ्या. खूप काही जास्त डॉक्युमेंट लागत नाही. तुमचं जुनं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, शाळेत सोडले दाखला असेल असा पुरावा घेऊन जाऊन SIR करणं गरजेचं आहे. त्यांना अजून नागरिकांना माहीत नाही, SIR जर केला नाही तर त्यांचं मतदार यादीतून नाव कट होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील आणि पुढील वेळेस जेव्हा त्यांच्या मुलाचं नाव ॲड करायला जाल तेव्हा त्यांच्या वडिलांचं SIR झालेलं नसेल तर त्या नवीन विद्यार्थ्यांचं त्या मुलांचं सुद्धा SIR होणार नाही. म्हणून सगळ्या नागरिकांनी ही काळजी घेतली पाहिजे. मात्र प्रशासनाच्या आदेशानंतरही सातपूरमधील खड्ड्यांचा प्रश्न प्रत्यक्षात कधी सुटणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.